चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित CL न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। 7 एकरची जागा जर का तुम्हाला एका मंत्र्याला द्यायला मिळते आणि ते पण तो मंत्री 40 मजली 7 ते 8 ते 10 बिल्डिंगी काहीतरी आहे, तो बांधू शकतो। एका मजल्यावर 4 फ्लॅट 1000 ते 1500 स्क्वेअर फूटचे फ्लॅट म्हणजे सरकारी जागा असते। मग तुम्हाला जर का असं मंत्र्यांना जागा द्यायला, मंत्र्यांना मी म्हणणार नाही, बिल्डर्सना जागा द्यायला जागा आहे, तर मग गिरणी कामगारांना द्यायला जागा नाही। ते काय कुठलं तुमच्याकडे 2000 आणि 1500 स्क्वेअर फूटचा फ्लॅट मागत नाहीये। त्या 7 एकरच्या जागेमध्ये मला वाटतं 7 गिरणीतले कामगार सगळे मावले असतात। तर ह्या सगळ्या बळवाटा आहेत, जागा नाही आहे, बाहेर जावं लागेल वगैरे वगैरे, काय नाही, बिल्डराच्या घशात घालायचं, पैसे कमवायचे, एवढेच धंदे आहेत। आणि मी स्वतः गिरणी कामगाराचा मुलगा असल्यामुळं मला तुमच्या सगळ्या व्यथा तुम्ही सांगायची सुद्धा गरज नाही, मला माहिती आहे। मी माझ्या वडिलांच्या सोबत राहिलेलो आहे, सगळ्या व्यथा बघितलेल्या आहेत। आणि तुम्ही जे मागत आहात ते काही अवाढव्य काहीच मागत नाही। एक साधं राहण्यासाठी कुणालाही घर पाहिजे असते, ते घर मागत। आणि मी तुम्हाला इथं वचन देतो, करायचं जी ताकद असते ती आमदारांच्यात असते, ती मंत्रिमंडळात असते। आणि मी जर का उद्या आमदार झालो तर सगळ्यात पहिला हा गिरणी कामगारांचा प्रश्न मिटणार। गिरणी कामगार व सर्व मान्यवर वारसदार शब्द माझे स्वागताचे। या ठिकाणी सर्वच मान्यवरांचे स्वागत, छायाचित्रकार, पत्रकार, त्याचबरोबर तुम्ही जमलेले गिरणी कामगार व वारसदार यांचे या ठिकाणी अगदी मनापासून सहर्ष स्वागत। जे सहकारी आहेत ते गिरणी कामगार वारसदार आहेत, त्यांचंही सहकार्य या कार्यक्रमासाठी आपल्याला अतिशय मोलाचं लाभलेलं आहे। त्यांच्यासारखं नेतृत्व आपल्याला जर मिळालं तर भविष्यात आपल्याला आपला प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी आपल्याला निश्चितच त्याचा उपयोग होईल। यासाठी त्यांनी आपल्याला सहकार्य इथून पुढे द्यावं आणि देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। तर योग्य व्यक्तिमत्व विधानसभेमध्ये जाणं गरजेचं आहे। म्हणून आमच्यासारख्या तरुणांनी निर्णय घेतला की योग्य व्यक्तिमत्व आम्ही शोधलं आणि मानसिकराव पराडची निवड केली। आणि त्याच्यासाठी म्हणून, त्यांच्यासाठी म्हणून आपल्याला मित्रांनो हक्कानं त्याला एवढ्यासाठी निवडून द्यायचं आहे। हा विजय काही 10 दिवसात होणार नाही, मात्र तुम्ही आम्ही हक्कानं तसल्या व्यक्तिमत्वाला पाठवून दिल्या तर विधानसभेच्या पायरीवरती बसून आमच्या ज्या मागण्या आहेत, आमचे जे हक्क आहेत ते मिळवून घेण्यासाठी तुमचं आमचं नेतृत्व म्हणून त्यांना पाठवायचं आहे। तेव्हा माझ्या भगिनींना, माझ्या भावाला विनंती करतोय, ह्या कलियुगामध्ये माणसं ओळखायला शिकायला पाहिजे। ह्या कलियुगामध्ये जे असे काही राजकीय मातबर आहेत, ज्या लोकांना घरी पाठवलं पाहिजे। जसं शिला दीक्षितचं काम होतं आणि तिला नंतर खाली खेचण्यात आलं, केजरीवालसारखी माणसं पुढे गेली, जे अण्णा हजारे निर्माण केली, ही सभा परत एम करताना एवढंच सांगतोय, जे व्यक्तिमत्व आहे, आज बरं वाटतं मला समाधान एका गोष्टीचं, त्या व्यक्तिमत्वावर तुमचा विश्वास एवढ्यासाठी ठेवलाय। नेहमी बोलताना गिरणी कामगार जेव्हा साहेबांच्या डोळ्यातून नाव येतंय त्यावेळेस त्यांना त्यांचे वडील आठवतात आणि नेहमी मी बघितले प्रत्येक वेळा त्यांच्या डोळ्यातून पाणी येते। मी काल सुद्धा सगळ्या त्यांना विचारलं की साहेब तुम्ही गिरणी कामगार म्हटलं असं काय करताय? साहेबांनी एकच सांगितलं, मर्वीकर माझं एक दुखणं वेगळं आहे म्हणले। मला लोक किती महत्वाची नाहीये, मला माणसं किती महत्वाची नाही, मात्र गिरणी कामगार म्हणून जेव्हा शब्द येतोय, आज माझ्या वडिलांनी काय तिथे दिवस काढले होते, माझे वडील मुंबईमध्ये चाळीत कसे राहत होते, आज गिरणी कामगार म्हणून त्यांची व्यथा माझ्या कुटुंबाला माहिती आहे। तेव्हा माझा जो मेन जर उद्देश त्या देवानं मला यशस्वी केलं तर पहिला जर मी प्रश्न कुठला उचलणार असेल तर तो गिरणी कामगारांचा उचलणार। हे जेव्हा सकाळी साहेब मला बोलले त्यावेळेला माझं पण म्हणून लागलं, तुमचं नेतृत्व, लोकशाहीचं भविष्य, या तालुक्याचं भविष्य तुम्ही तयार करायचं, तुम्ही निवडायचं आहे। कारण का आज आम्ही गिरणी कामगारांच्या रूपाने इथे आलो होतो, आमचे एम कोसामी, रमाकांत बडे यांचा इथे सत्कार सोहळा आहे। परंतु मी कोराडेकर साहेब, मी तुम्हाला आठवण देतो, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेल्या एकूण शिकवणीनुसार तुम्ही गिरणी कामगाराचं भलं करणार की नाही हे मला फक्त तुम्ही हात वर तुमच्या कोराड्याचं आहे। गिरणी कामगाराचं भलं करणार की नाही, कोराड्याचं तुम्ही हात वर करा, हात वर करा। माझे गिरणी कामगार, त्यांचे वारसदार, त्यांच्या कदाचित सौभाग्यवती असतील
किंवा महिला वारसदार महिला पण असते, आणखीन मुंबई पुण्याहून देखील आले उपस्थित राहिलेले मान्यवर मंडळी, सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं या देसरी नगरीत स्वागत. मी एक गिरणी कामगाराचा मुलगा म्हणून ज्यावेळी मी सांगतो त्यावेळी मला माझं पूर्ण अभिमानानं बघून आहे. कारण एक गिरणी कामगारांची तडपड धडपड जीवनासाठी आणि इतरांना सुखी ठेवण्यासाठी जी तळमळ असते ती मी माझ्या डोळ्यानं बघितली. दिलाय रोडला 10 बाय 10च्या खोलीमध्ये एक बाकडा असतं, त्याच्या खाली थोडी जर झोपतात त्या बाकड्यावर थोडी एक पोटमाळा असतो, त्याच्यावर थोडी अशी एक 10 बाय 10च्या खोलीमध्ये शेजारीच एक छोटीशी मोरी असते. अशा एक 10 बाय 10 खोलीमध्ये किमान 10 ते 12 जण, किमान सांगायला काय वर आकडा किती जाईल तो जाईल, असे राहत होते. सगळ्या गोष्टी मला आठवत आहेत. माझ्या वडिलांनी मला शिकवलं, खूप चांगलं शिकवलं. कधी चेहऱ्यावर दाखवून दिलं नाही की मी एवढे कष्ट करा, शिकवलं, चांगलं शिकलो. एक गिरणी कामगाराचा मुलगा गावी आला की काय करत होते गिरणी कामगार? सुट्टीला गावी येत होते. तुमच्यातले बरेच जण असाल, कोणी सुट्टी आनंदात घालवायला गावी येत नव्हतं. मे महिना दिवाळी ही ठरलेली वेळ तुमची गावी यायची, ऍटलिस्ट आपल्या भागातली तरी. मे महिन्यात शेती तयार करायला लागत होती, कारण पुढे पेरणी करायची असते. त्याच्यानंतर पेरायचं आणि जून महिना उलटला की जायचं पेरा. दिवाळीला यायचं, मळणी, भात कापणी असेल किंवा इतर कुठली पिकावर असतील ते काढायची, मळणी करायची, घरी धान्य आणून ठेवायचं आणि परत मुंबईकडे. हा गिरणी कामगार मुंबईचा कणा होता. अर्थातच कालांतरानं सगळं काही बदलत गेलं, त्याला तुम्ही स्वतः साक्ष आहात. मी स्वतः वडिलांच्या त्या डिराईन रोड मधल्या, वडिलांची नव्हे गावाची ग्रामस्थ मंडळाची खोली होती, वडिलांची खोली नव्हती ती. ग्रामस्थ मंडळाच्या खोलीमध्ये मी काही दिवस घालवले त्याच्यासोबत. सुट्टी आली की मी जात होतो, कधी कधी त्यांना चार रजा मिळत नव्हत्या, मग मी जात होतो राहायला त्यांच्यासोबत. तर एवढ्या खडतर आयुष्यातून आपण सगळेजण वर आलेलो आहोत, आपण सर्व गिरणी कामगार वर आलेलो आहोत. तर त्यांची मागणी एक क्षुल्लकशी मागणी आहे. मुळातच गिरणी मालकांना ती जागा सरकारनं स्वस्त दिला किंवा कदाचित फुकट सुद्धा दिलेली असते, कारण तिथं उद्योग उभा राहावा, त्या उद्योगातून आपल्या भूमिपुत्रांना नोकरी मिळावी आणि सगळ्यात आपण तो 4 पैसे मालक पण कमवेल, नोकरांचा पगार पण निघेल आणि ह्या सगळ्या हिशोबानं ते जमिनीचं वाटप झालेलं असतं मुळात. अर्थातच ज्यावेळी गिरणी बंद पडत गेल्या त्यावेळी ह्या स्वस्तात मिळालेल्या गिरणीच्या जमिनीचा उपयोग हा गिरणी कामगारांच्यासाठीच प्रामुख्याने केला पाहिजे. हे तसे काही नियम सुद्धा असतात. आता मी जास्त एवढं वकिली मला माहिती नाही किंवा त्यातली ही माहिती नाही, पण शक्यतो मी बघतो की उदाहरण जर का एखादा सिनेमागृह असेल तर ते सिनेमागृहाची सुद्धा जमीन सरकारनं स्वस्त दरात उपलब्ध करून दिलेली असते, जेणेकरून मनोरंजनाचं एक ठिकाण लोकांच्यासाठी व्हावं. आणि ज्यावेळी ते सिनेमागृह पाडलं जातं त्यावेळी आज बंधन टाकलं जातं की तिथं सुद्धा नवीन सिनेमागृह, कारण जुनी झालेले असतात म्हणून नवीन करायचे असतात, तर तिथं सुद्धा त्या कमी आणि किमान एवढ्या कॅपॅसिटीचं एक सिनेमागृह झालं पाहिजे. असे सरकारचे काही नियम असतात. वकील साहेब आहेत आपल्या इथं, त्यांना माहिती असतील बऱ्यापैकी.
तर त्याचप्रमाणे गिरणी असतील किंवा आणखी कुठल्याही असा काहीतरी उद्देश ठेवून सरकारनं जमिनी जर का दिल्या असतील तर त्या 100% त्याची जर का विल्हेवाट लावायची झाली तर त्याच्यावर अवलंबून असणारे घटक यांचा सगळ्यात पहिल्यांदा विचार झाला पाहिजे. तर हे आता गिरणी बंद पडून मला वाटतंय 30 वर्ष झाले असतील. काही गिरणी 30 वर्षापूर्वी, काही गिरणी म्हणजे त्या एक 5-6-7 वर्षाच्या कालावधीत बऱ्यापैकी गिरणी बंद पडल्या असतात. आणि आज सुद्धा गिरणी कामगारांच्यासाठी जी जागा मागितली जाते, जी घरं मागितली जातात, घरं काय कोणी बंगला मागत नाही. मला वाटतंय 500-400-500 स्क्वेअर फूट किती असेल, 250 स्क्वेअर फूटचं एक घर बांधण्यात मागितलं जातं. ही जमीन नाही म्हणणं म्हणजे हास्यास्पद गोष्ट आहे. आज मी ठीक आहे, मी कमवले पैसे, सगळं काही झालं. आज मी बघतोय माझे एक लोडामध्ये घर आहे, 7 एकरची जागा त्या लोडाला दिली. लोढा केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री आहे. 7 एकरची जागा जर का तुम्हाला एका मंत्र्याला द्यायला मिळते आणि ते पण तो मंत्री 40 मजली 7 ते 8 ते 10 बिल्डिंग काहीतरी आहे, तो बांधू शकतो. एका मजल्यावर 4 फ्लॅट, 1000 ते 1500 स्क्वेअर फूटचे फ्लॅट. मी हे तुम्हाला एकाच जागेचं सांगलोय, अशा लोडाची बऱ्याच जागा आहेत. आणि ही पण जागा कुठली तर आरटीओ वडाळाची मी जागा होती, ही म्हणजे सरकारी जागा असते. मग तुम्हाला जर का असं मंत्र्यांना जागा द्यायला, मंत्र्यांना मी म्हणणार नाही, बिल्डर्सना जागा द्यायला जागा आहे, तर मग गिरणी कामगारांना द्यायला जागा नाही. ते काय कुठलं तुमच्याकडे 2000 आणि 1500 स्क्वेअर फूटचा फ्लॅट मागत नाहीये. त्या 7 एकरच्या जागेमध्ये मला वाटतं 7 गिरणीतले कामगार सगळे मावले असतात. तर ह्या सगळ्या बळवाटा आहेत. जागा नाही आहे, बाहेर जावं लागेल वगैरे वगैरे, काय नाही, बिल्डरांच्या घशात घालायचं, पैसे कमवायचे, एवढेच धंदे आहेत. आणि मी स्वतः गिरणी कामगाराचा मुलगा असल्यामुळं मला तुमच्या सगळ्या व्यथा तुम्ही सांगायची सुद्धा गरज नाही, मला माहिती आहे. मी माझ्या वडिलांच्या सोबत राहिलेलो आहे, सगळ्या व्यथा बघितलेल्या आहेत. आणि तुम्ही जे मागत आहात ते काही अवाढव्य काहीच मागत नाही. एक साधं राहण्यासाठी कुणालाही घर पाहिजे असते, ते घर मागत. आणि मी तुम्हाला इथं वचन देतो की जर का मी उद्या आमदार झालो, कारण आज मला कन्स्ट्रेंट्स आहेत, मी जाऊन भांडू शकत नाही. मी पण तुमच्यासारखाच एक कुठंतरी जाऊन भाषण करू शकतो, हे मिळालं पाहिजे, किंवा एखादी चळवळ करू शकतो, त्यात हे घेऊ शकतो. पण हे करायचं जी ताकद असते ती आमदारांच्यात असते, ती मंत्रिमंडळात असते. आणि मी जर का उद्या आमदार झालो तर सगळ्यात पहिला हा गिरणी कामगारांचा प्रश्न विचारायचा. अर्थात मला बऱ्याच काही गोष्टी करायच्या आहेत, त्याच्याही पलीकडे जाऊन एक आपल्या सगळ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की एक गिरणी कामगाराचा मुलगा आज इथं बोलतोय ज्याच्या 3 फॅक्टऱ्या आहेत. 3 फॅक्टऱ्यांचा मी मालक आहे.